आज भंडारी मेजवानीमध्ये स्पेशल संडे डाळ घोस म्हणजे डाळीतलं मटण बनवूया। आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हा भंडारी घरगुती मसाला, हळद, हा भंडारी 1 नंबर गरम मसाला आणि हा 50 ग्राम लसूण घेतलेला आहे आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। हे मीठ आणि तूर डाळ भिजून घेतलेली आहे आणि हे 300 ग्राम मटण आहे। आता आपण टाकूया पातेल्यात तेल आधी। आता आपण हा लसूण याच्यात घालूया। ह्याच्यात मी कांदा वगैरे काय घालत नाही, डाळीत कांदा खोबरं काहीच नाही। आता मी मसाला घालते। मटणावर टाकते आता 1 चमची हळद। हे हळद मी सांगितलं मी कच्चीच टाकते असं। हे आता याच्यात घालते आणि मटण चांगलं हलवून घेते। किती छान डाळ घोस असं आमच्याकडे 100 किलो मटण लग्नात करतात, ग्रेव्ही मटण, आणि 30 किलो मटणाचा डाळ घोस करतात। म्हणजे जवळजवळ 500-700 लोक असतात जेवायला। हा भंडारी गरम मसाला नंबर 1। आता 1 पळी घालायचा फक्त। याच्यात हाच मसाला चालतो, दुसऱ्या मसाल्याने टेस्ट वेगळी लागते। सगळे मसाले घरी करतो आम्ही, करतो म्हणजे मीच करते। आता हे हलवून झाल्यानंतर याच्यात आपण घालूया पाणी। पाणी भरपूर घालायचं आहे कारण आपल्याला डाळ घालायची। आणि हे मटण आता 40 मिनिटं शिजल्यानंतर याच्यात तुरीची डाळ घालायची। आणि जर गृहिणी आपल्या कामाला जाणार आहे, कोणाला घाई असेल तर मटणाला कुकरमध्ये घालून 4 शिट्ट्या घ्यायच्या, नंतर पुन्हा बंद करून थंड करून तुरीची डाळ घालून 2 शिट्ट्या घ्यायच्या। कुकरमध्येच करू शकता, पण माझा असा अंदाज आहे आमच्याकडे असं शिजवल्याने जरा डाळीला चव, मटणाला चव चांगली येते। त्यासाठी 20 मिनिटं झालेली आहेत, अजून 20 मिनिटं शिजू दे त्याला, नंतर डाळ घालूया। मटणाला 40 मिनिटं शिजून झालेली आहेत। आता आपण ही भिजलेली तुरीची डाळ ही 100 ग्रॅम घेतलेली आहे, ती घालूया ह्याच्यात। आणि त्याच्यात मी आता टाकत आहे कच्चं गोड तेल, म्हणजे डाळीला चव चांगली येते। हे 2 पळी घातलेले कच्चं गोड तेल। त्याच्यानंतर घातले आता गरम मसाला भंडारी। मीठ आता डाळ शिजल्यानंतर घालायचं आहे। त्याच्यात आपण पाणी घालून ठेवूया। हे डाळ मटण आपलं डाळ घोस, डाळ ही थोडी शिजायला पाहिजे। आता ही डाळ शिजून झालेली आहे, आपलं डाळ घोस तयार आहे। त्याच्यात मी आता मीठ डाळ शिजल्यानंतरच मीठ घालते। आता चांगली एक उकळी घेऊया त्याला आणि नंतर उतरूया। आता त्याच्यावर कोथिंबीर घालूया आपण। आता हे तयार आहे भंडारी डाळ घोस आणि भात।